नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती होता की नाही. ठीक आहे. सो आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्याचं नाव आहे टाइम व्हॅल्यू अँड इंट्रिन्सिक व्हॅल्यू कन्सेप्ट. ओके, टाइम व्हॅल्यू अँड इंट्रिन्सिक व्हॅल्यू कन्सेप्ट. कदाचित नाव ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना मी जसं म्हटलं की नाही समजणार किंवा नाही करणार की कन्सेप्ट काय, पण मी पुढच्या 10 मिनिटांमध्ये हा कन्सेप्ट तुमच्या समोर क्लिअर करणार आहे. आणि ऑप्शन ट्रेडरसाठी, खास करून ऑप्शन सेलरसाठी हे खूप जास्त महत्वाचं असतं. सो व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता टाइम व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे पहिला काय, की जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन ट्रेड करता, फॉर एक्झाम्पल मी निफ्टीचा 24,000चा कॉल ऑप्शन ट्रेड करतो. सो त्या कॉल ऑप्शनची काहीतरी प्राइस असणार, बरोबर. त्या कॉल ऑप्शनची काहीतरी प्राइस असणार. त्या प्राइसला म्हणतात प्रीमियम. त्या प्राइसला म्हणतात प्रीमियम. ओके, काय सांगितलं मी एक्झाम्पल. समजा मी निफ्टीची 24,000चा कॉल ऑप्शन ट्रेड करतोय. त्या कॉल ऑप्शनची काहीतरी प्राइस असणार, त्या प्राइसला म्हणतात प्रीमियम. समजा तो प्रीमियम काही असेल, 100 रुपये असेल, 200 रुपये असेल, 300 रुपये, वॉटर काही असेल, ती प्राइस आपण इथे घेत नाहीये. सो प्रीमियम म्हणजे काय तुम्हाला समजलं. एखाद्या ऑप्शनची किंमत म्हणजे प्रीमियम. ठीक आहे. आता त्यानंतर तर हा जो प्रीमियम असतो ना, म्हणजे समजा हा जो प्रीमियम असेल 100 रुपये, तर ह्या 100 रुपयाच्या प्रीमियम मध्ये दोन घटक असतात. ह्या 100 रुपयाच्या प्रीमियम मध्ये टाइम व्हॅल्यू पण असते आणि या 100 रुपयाच्या प्रीमियम मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू पण असते. तर परत काही लोक बोलतील कशाला एवढं कॉम्प्लिकेटेड करायचं, ऑप्शनची किंमत 100 रुपये कळलं ना, त्यामध्ये आपण ट्रेड करू. टाइम व्हॅल्यू असू दे, इंट्रिन्सिक व्हॅल्यू असू दे, आपल्याला काय फरक पडतो त्याचा. बट लक्षात घ्या, ह्याचा फरक पडतो. कारण की एखाद्या ऑप्शन मध्ये टाइम व्हॅल्यू किती आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती हे तुम्हाला समजलं, तर तुम्हाला हेही समजतं की ऍज अ ऑप्शन सेलर म्हणून तुम्ही किती पैसे कमवणार. ठीक आहे. ऍज अ ऑप्शन सेलर म्हणून तुम्ही किती पैसे कमवणार आहात. कसं कळतं, काय कळतं, मी तुम्हाला आता सांगेन. मी तुम्हाला आज सांगणार टाइम व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. टाइम व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर ऑप्शन सेलिंग मध्ये किंवा ऑप्शन बाईंगही असेल, त्याचा यूज कसा करायचा आणि ऑप्शन्स कसे ठरवायचे, कोणते घ्यायचे ते. ठीक आहे. सुरुवात करूया. आता मी तुम्हाला घेऊन जातो पहिलं म्हणजे ऑप्शन चेन वरती. सो हे इथे माझं जे आहे ते धनचं अकाउंट लॉग इन आहे. सो मी तुम्हाला पहिलं म्हणजे धन ऑप्शन ट्रेडर या प्लॅटफॉर्म वरती नेतो. इथे आपण कोणतेही ऑप्शन चेन इझिली ओपन करू शकतो. त्यामुळे सो आता मी आलो इथे निफ्टीमध्ये आणि निफ्टीची ऑप्शन चेन ओपन करतोय तुमच्यासमोर. ठीक आहे. सो निफ्टीची ऑप्शन चेन जी आहे ती इथे ओपन झाली. सध्या जी पण लेटेस्ट व्हॅल्यू चालू असेल त्याच्यानुसार ऑप्शन चेन ओपन होणार. लक्षात घ्या, मी ते व्हिडिओमध्ये कोणतीही व्हॅल्यू वगैरे बोलू शकत नाही. म्हणजे निफ्टी कुठे चालू आहे, काय चालू आहे, ह्या गोष्टी मी नाही बोलू शकत, कारण काही कम्प्लायन्सेस आहेत, रेग्युलेशन्स आहेत. बट जेवढं मला बेस्ट शिकवता येईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो इथे मी साधारणतः जो महिना असेल चालू त्याची एक मंथली एक्सपायरी सिलेक्ट करतो. ठीक आहे. जो पण तुमचा महिना असेल मंथली एक्सपायरी सिलेक्ट करतो. जस्ट मला तुम्हाला शिकवायचं त्या हेतूने. ओके. आता इथे बघा, सध्या जे आहे ना ते मी एक रॅन्डम कोणताही ऑप्शन सिलेक्ट करतो. या साईडला आहेत कॉल ऑप्शन, या साईडला आहेत पुट ऑप्शन. हे तर बेसिक सर्वांना माहिती असेल. ठीक आहे. सर्वांना माहिती असेल. आता समजा इथे 24,500 ही व्हॅल्यू आहे आणि मी 24,500चा कॉल ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करतो किंवा थोडासा खाली जातो, मी 24,400चा कॉल ऑप्शन इथे सिलेक्ट करतो. सो मला फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेवढी पण लोक बघत आहेत ना व्हिडिओज, 24,400चा जो कॉल ऑप्शन आहे, 24,400चा निफ्टीचा जो कॉल ऑप्शन आहे, त्याची प्राइस सध्या किती आहे. त्याची प्राइस सध्या आहे 392 रुपीज. मी तुम्हाला म्हटलं की ना, मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये या 392 रुपीज मध्ये टाइम व्हॅल्यू किती आहे आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे हे कॅल्क्युलेट करून दाखवेन. कोण विश्वास ठेवेल माझ्यावर. पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायला शिकवेन की हे 392 रुपयामध्ये टाइम व्हॅल्यू किती आहे आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे. शिकूया आपण. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू ना कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर एक फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्याचं नाव आहे स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. काय फॉर्म्युला आहे लक्षात राहील. हा लिहून घ्या, नोट डाऊन करा. मी युट्यूबवरती जे काही शिकवेन या चॅनलवरती तो टाइमपास नसेल, ते खूप जास्त ऍडव्हान्स गोष्टी असेल ज्या तुम्हाला ऑप्शनच्या महागड्या कोर्सेसमध्ये शिकवल्या जातात, ज्या मी तुम्हाला टोटली फ्री मध्ये शिकवेन.
ठीक आहे. सो हे नोट डाऊन करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करून ठेवा, कारण बरेचसे लोक लाईक करत नाही. लाईक केल्याने काय होतं की युट्यूबला समजतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, हा व्हिडिओ खरंच उपयोगी आहे, जेन्युअल आहे. सो युट्यूब आपले व्हिडिओ थोडंसं पुश करायला मदत करू शकतो. ओके. बाकी तुमचं यामध्ये काही जात नाही किंवा मला यामधनं काही पैसे वगैरे भेटत नाहीत. ठीक आहे. आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज इक्वल टू स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. आता मला सांगा, मी जी स्ट्राईक प्राइस निवडली तुम्हाला जी मगाशी दाखवली ती कोणती होती? जी स्ट्राईक प्राइस निवडली ती कोणती होती? 24,400 बरोबर. सो माझी या ठिकाणी स्ट्राईक प्राइस होती 24,400. 24,400. स्पॉट प्राइस. स्पॉट प्राइस म्हणजे काय? स्पॉट प्राइस म्हणजे काय? मार्केट कुठे आहे आता? स्पॉट कुठे? स्पॉट म्हणजे काय असतं? स्पॉट म्हणजे कळलं ना तुम्हाला? मार्केट कुठे आहे आता? या ठिकाणी आहे. मी तुम्हाला म्हटलं की मार्केट कुठे आहे, मी डायरेक्टली बोलू शकत नाही. मार्केट या ठिकाणी आहे. ठीक आहे. मार्केटची व्हॅल्यू ही आहे. सो ही व्हॅल्यू मी तिथे लिहितो. फॉर्म्युला एकदम सोपा आहे ना, स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. स्पॉट म्हणजे मार्केट आता कुठे. ठीक आहे. सो मार्केट आता समजा या ठिकाणी आहे 170. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेल कोणी? 24,570 मायनस 24,400. साधारणतः 170 व्हॅल्यू येते बरोबर ना? 400, 170 रुपये येते. ओके. सो आता मला काय समजलं की ही जी व्हॅल्यू होती ना, किती व्हॅल्यू होती? ही जी व्हॅल्यू होती 362 रुपये आपण बघितली ना. 24,400च्या स्ट्राईक प्राइसची व्हॅल्यू होती 392 रुपये. बघा, 24,400 स्ट्राईक प्राइसची व्हॅल्यू होती 392 रुपये. सो आता मला काय समजलं की ह्या 392 रुपयाची जी किंमत आहे ना, 392 रुपये ही जी व्हॅल्यू आहे 24,400च्या कॉलची, तर 392 मधली 170 रुपये ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे. काय आहे? इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत, त्या ऑप्शनची मूळ किंमत 170 रुपये. म्हणजे 24,400चा कॉल जो मला 392 ला भेटतोय, त्याची मूळ किंमत आहे फक्त 170 रुपये. इंट्रिन्सिक व्हॅल्यू, त्याला आपण IV म्हणूया, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. मग राहिलं का टाइम व्हॅल्यू. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या ऑप्शन मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू दोन्ही असतात, जर त्याची स्पॉट प्राइस आहे 392 रुपये आणि त्याच्यामधलं 170 रुपये ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, तर टाइम व्हॅल्यू किती राहिली? टाइम व्हॅल्यू किती राहिली? 222 रुपये. म्हणजे या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये टाइम व्हॅल्यू आहे 222 रुपये. म्हणजे जो मी तुम्हाला म्हटलं की 2 मिनिटात मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार, जो 24,400चा कॉल ऑप्शन आहे निफ्टीचा, निफ्टीचा कॉल ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये 292 रुपये आहे टाइम व्हॅल्यू. सॉरी, 292 ना, किती? 222 रुपये. ओके. त्याच्यामध्ये 222 रुपये आहे टाइम व्हॅल्यू आणि 170 रुपये आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू. बरोबर आहे की नाही? ओके. टाइम व्हॅल्यू आणि इथे प्लस पाहिजे ना. 170 रुपये आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू, जेणेकरून त्याची किंमत आलेली आहे 392 रुपये. आता हे शोधून मी काय साध्य केलं? ही व्हॅल्यू शोधून मी काय साध्य केलं? ही व्हॅल्यू शोधून मी साध्य असं केलं की मला समजलं की बाबा ह्या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये 222 रुपये जे आहेत ना, ते फक्त टाइम व्हॅल्यूचे आहेत. सो जर मार्केट या एक्सपायरी पर्यंत, जर मार्केट या एक्सपायरी पर्यंत साधारणतः आहे तिथेच राहिलं, राहू शकतं. जर मार्केट या एक्सपायरी पर्यंत साधारणतः आहे तिथेच राहिलं, तर ह्या पर्टिक्युलर ऑप्शन मधले 222 रुपये कमी होणार. का कमी होणार? कारण जसा टाइम निघून जाणार एक्सपायरीचा, तसे 222 रुपये पण निघून जाणार. कसे निघून जाणार, का निघून जाणार, हे आपण पुढे जाऊन आपण थीटा हा कन्सेप्ट शिकणार आहोत. थीटा, टाइम डिके, प्रीमियम डिके, त्यामध्ये शिकणार. सो 222 रुपये का निघून जाणार? कारण की टाइमची व्हॅल्यू आहे. जसं जसं टाइम निघून जाईल एक्सपायरी पर्यंत, समजा टाइम जसा निघून जाईल तसे 222 रुपये निघून जाणार आणि फक्त 170 रुपये ऍट द एंड त्याच्याकडे राहणार, कारण की ती मूळ किंमत आहे. सो हे तुम्हाला समजतं तुम्ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला शिकल्यानंतर. सो आता मी काय करेन, समजा मला हा ऑप्शन सेल करायचा असेल, कॉल ऑप्शन. ओके. फॉर एक्झाम्पल ॲज अ ऑप्शन सेलर म्हणून मला कॉल ऑप्शन सेल करायचा असेल आणि मार्केट आहे तिथेच राहिलं, तरी मला माहिती आहे मी 222 रुपये इथून घेऊन जाणार.
₹222 मला फायदा होणार, 222 पॉईंट्सचा मला फायदा होणार, रुपयांचा नाही, पॉईंट्सचा. कारण निफ्टीची लॉट साईज आहे 65, असं 222 इंटू 65 तेवढा फायदा मला होणार साधारणतः ₹10,000, 10-12 हजार. सो हा बेनिफिट असतो इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्याचा, की तुम्हाला समजतं की एखाद्या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे किंवा टाइम व्हॅल्यू किती आहे. आता फॉर्म्युला काय, स्पॉट प्राइस मायनस टाईप प्राइस, जर तुम्हाला कॉल ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाईप कॅल्क्युलेट करायची असेल तर. ओके, आतापर्यंत तुम्हाला एवढं समजलं का? मला कमेंट बॉक्स मध्ये फटाफट सांगा जर तुम्हाला कॉल ऑप्शनची इंट्रिन्सिक आणि टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल. त्याचा फॉर्म्युला आहे स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. स्पॉट म्हणजे जिथे मार्केट आहे ते, स्ट्राईक म्हणजे तुम्ही कोणती स्ट्राईक प्राइस निवडलेली आहे. ठीक आहे. आता आता मी तुम्हाला सांगतो की पुट ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. जेव्हा तुम्हाला पुट ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ना, तर त्याचा फॉर्म्युला उलटा आहे. उलटा काय, त्याचा फॉर्म्युला आहे स्ट्राईक प्राइस मायनस स्पॉट प्राइस. स्ट्राईक प्राइस मायनस स्पॉट प्राइस म्हणजे काय? आता समजा मी असं म्हटलं की मला या ठिकाणी 25,000 म्हणजे पुटची 25,000चा प्राइस कॅल्क्युलेट करायचा. स्ट्राईक प्राइस देतो 25,000, म्हणजे 25,000चा पुट आहे, त्याचा मला इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. निफ्टीचा 25,000चा पुट आहे, त्याची मला इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. सो स्ट्राईक प्राइस येणार 25,000 मायनस स्पॉट प्राइस. स्पॉट प्राइस किती होती मगाशी आपण बघितलेली? 570. बरोबर. स्पॉट प्राइस म्हणजे काय, जिथे आता मार्केट आहे ते, आणि स्ट्राईक प्राइस म्हणजे तुम्ही जी निवडली आहे ती. ठीक आहे. सो त्याची किंमत किती आली? 25,000 वजा 24,570 म्हणजे साधारण किती किंमत आली? ₹430. बरोबर की नाही? ₹430 आसपास किंमत आली. आता म्हणजे ₹430 ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली 25,000च्या पुट ऑप्शनची. निफ्टीच्या 25,000च्या पुट ऑप्शनची ₹430 ही इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली. IV इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली. मग आता 25,000चा पुट ऑप्शनची किंमत काय ते मुळात बघूया आपण. इथे बघा, इथे इथे बघा, हा आहे 25,000चा पुट ऑप्शन. ठीक आहे. मार्केट पहिलं म्हणजे 570 आहे ना. हा आहे 25,000चा पुट ऑप्शन. आता 25,000चा पुट ऑप्शनची मूळ किंमत काय? ₹439. किती आहे? ₹439. सो मूळ किंमत आहे ₹439. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे ₹430. टाइम व्हॅल्यू किती राहिली? फक्त ₹9. किती राहिली टाइम व्हॅल्यू? फक्त ₹9. सो अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी इथे सिंपल पद्धतीने कॅल्क्युलेट करायच्या असतात. क्लिअर आहे? कॉल ऑप्शनसाठी काय फॉर्म्युला काय? स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. आणि पुट ऑप्शनसाठी तो तुम्हाला फॉर्म्युला अगदी उलटा होणार. ओके. सो ह्या गोष्टी तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता. आता आपण जरा थोडंसं पुढे. आता मी तुम्हाला ना अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. काय इम्पॉर्टंट गोष्ट? ती म्हणजे इथे बघा, कॉल ऑप्शनचा आपण परत एक सिंपल एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. पण यावेळेला ना आपण 24,700चा कॉल घेऊ. ठीक आहे. 24,700चा कॉल मी घेतला. कॉल ऑप्शनचा फॉर्म्युला काय? कॉल ऑप्शनचा फॉर्म्युला काय होता? स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. बरोबर. स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. सो आता स्पॉट प्राइस काय आहे? 24,570 ही स्पॉट प्राइस आहे. आणि स्ट्राईक प्राइस काय आपण निवडली? 24,700. तर मला सांगा ह्याचं उत्तर काय आलं? या ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यूचं उत्तर काय आलं? 24,570 वजा 24,700, याचं उत्तर आलं -130. बरोबर, -130. पण लक्षात घ्यायचं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही कधीही मायनस मध्ये नसते. जर तिचं उत्तर मायनस आलं तर त्याला आपण 0 पकडायचं. सो याचा अर्थ काय, की 24,700च्या कॉलमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू टोटली 0 आहे. सो 24,700ची किंमत काय? 24,700च्या कॉलची किंमत काय? ₹217. सो इथे आपल्याला असं समजतं की हे ₹217 जे आहेत ना, ह्याच्यामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 आहे आणि सगळेच्या सगळे पैसे टाइम व्हॅल्यूचे आहेत. हे सर्वचे सर्व पैसे आहेत टाइम व्हॅल्यूचे. तर ₹217 इज इक्वल टू टाइम व्हॅल्यू. टाइम व्हॅल्यूची किंमत आहे ₹217. म्हणजे जर समजा एक्सपायरी पर्यंत मार्केट इथेच राहिलं तर हा ऑप्शन 0 होणार, कारण की याची टाइम व्हॅल्यू 0 होणार. समजलं तुम्हाला? सेम पुट ऑप्शनसाठी पण.
ओके, पुट ऑप्शनचा फॉर्म्युला काय परत बघूया. पुट ऑप्शन मध्ये समजा मी बघतो एक्झाम्पल 24,200 24,200 ही घेतो स्ट्राईक प्राइस. आता पुट ऑप्शन मध्ये फॉर्म्युला काय उलट आहे, स्ट्राईक मायनस स्पॉट आहे. सो स्ट्राईक प्राइस काय 24,200 घेतली आपण आणि स्पॉट प्राइस काय जी सध्या मार्केट चालू आहे ती. सो याचं उत्तर काय आलं मायनस मध्ये आलं. सो मी तुम्हाला काय म्हटलं इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधी मायनस मध्ये येत नाही, म्हणजे ती झिरो आली. जर इंट्रिन्सिक व्हॅल्यू झिरो आली तर 24,200च्या पुट मध्ये जेवढी पण व्हॅल्यू आहे 24,200च्या पुट मध्ये जेवढीही व्हॅल्यू आहे ती सगळी टाइम व्हॅल्यू आहे. सो जर मार्केट इथेच राहिलं तर हा पुट होणार झिरो, कारण की टाइम व्हॅल्यू होणार शून्य. सो यावरनं तुम्हाला काय शिकायला भेटलं की मार्केटमध्ये ऑप्शन चेन मध्ये जेही आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतात, आउट ऑफ द मनी ऑप्शन्स त्याची टाइम त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू नेहमी झिरो असते आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू असते. आता आउट ऑफ द मनी ऑप्शन म्हणजे काय, किती लोकांना माहिती नाही सांगा मला. आउट ऑफ द मनी ऑप्शन काय हे तर तुम्हाला माहिती नसेल तर ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेला आहे. इन द मनी, आउट ऑफ द मनी, ऍट द मनी ऑप्शन्स काय असायचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आलेला आहे, तो तुम्ही नक्की एकदा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल आउट ऑफ द मनी ऑप्शन्स काय ते कसे ओळखायचे. सो आउट ऑफ द मनी ऑप्शन्स मध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू झिरो असते, जी असते ती फक्त टाइम व्हॅल्यू असते. त्यामुळे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स एक्सपायरीच्या दिवशी झिरो होतात. जर मार्केट इथेच राहिलं, ठीक आहे, जर मार्केट आता आहे तिथेच राहिलं एक्सपायरी पर्यंत, तर काय होणार पुट मध्ये हे जे आउट ऑफ द मनी आहेत ना हे सर्व झिरो होणार, सर्व झिरो होणार. आणि सोबतच कॉल मध्ये हे जे आउट ऑफ द मनी आहेत तेही सर्व झिरो होणार. सो म्हणून जे ऑप्शन सेलर असतात ते आउट ऑफ द मनी ऑप्शन मध्ये का ट्रेड करतात, कारण की ते शून्य होतात एक्सपायरी पर्यंत. ठीक आहे, सो ही गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही. सो त्यामुळे तुम्हाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू कळणं गरजेचं आहे की ह्या पर्टिक्युलर ऑप्शन मध्ये टाइम व्हॅल्यू किती आहे, म्हणजे किती व्हॅल्यू त्याची मायनस होणार आहे हे तुम्हाला समजतं, किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आहे म्हणजे किती त्याची मूळ किंमत आहे हे तुम्हाला समजतं. लक्षात येते तुम्हाला. सो त्यामुळे नेहमी तुम्हाला जे ऑप्शन शॉर्ट करायचे असतील तर तुम्ही ज्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू जास्त आहे असे ऑप्शन शॉर्ट करा, किंवा फक्त टाइम व्हॅल्यूच आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाहीच आहे असे ऑप्शन शॉर्ट करा. ठीक आहे, तर ते 100% झिरो होणार असं नाही. मार्केट जर मूव्ह झालं त्यामध्ये पण टाइम इंट्रिन्सिक व्हॅल्यू येणार, समजलं की नाही. मार्केट जर मूव्ह झालं त्यामध्ये पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू येणार, पण सध्या नाहीये, हे मला सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, सो महत्वाचा कॉन्सेप्ट होता इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि टाइम व्हॅल्यूचा. लक्षात घ्या, अभ्यास करा. ॲज अ ऑप्शन सेलर खूप जास्त इम्पॉर्टंट हा कन्सेप्ट होता. ठीक आहे, व्हिडिओ इन द मनी आउट ऑफ द मनी ऑप्शन्स वाला आहे चॅनलवरती, नक्की बघून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, ऑप्शन सेलिंगचे व्हिडिओज आवडत असतील तर मला ऍटलिस्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपला धन या ब्रोकरची लिंक दिलेली आहे, तिकडे तुम्ही तुमचं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आपल्या शेअर मार्केटच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिकडे तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, सो दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही धन अकाउंट ओपन करू शकता आणि ते तुम्हाला सर्व गोष्टी फ्रीमध्ये शिकायला भेटतील. ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.